नमस्कार मित्रांनो. आजची जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती माझ्यासाठी थोडी वेगळी आहे. कारण ही घटना माझ्या सख्ख्या मावस बहिणीसोबत घडलेली सत्य घटना आहे. आणि ही घटना जेव्हा घडली, तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होतो. आणि त्यावेळी माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता. एखाद्या व्यक्तीला दूर कुठेतरी घडणारी गोष्ट, ती व्यक्ती तिथे नसतानाही कशी कळू शकते? आणि विशेष म्हणजे या सगळ्या घटनेचा संबंध एका काचेच्या बाटलीशी होता. एक अशी बाटली जिच्यामध्ये एका आत्म्याला बंद केल्याचं सांगितलं जात होतं. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती आत्मा त्या बाटलीतून पुन्हा बाहेर आली होती आणि ती परत माझ्या मावस बहिणीच्या शरीरात आली होती. पण ती आत्मा नेमकी कोणाची होती? आणि शेवटी त्या आत्म्याला मुक्ती कशी मिळाली? आणि मित्रांनो, ही गोष्ट तिथून सुरू होते जेव्हा माझ्या मावस बहिणीचं म्हणजेच कोमलचं लग्न ठरलं होतं. ही घटना आहे साधारणतः सन 2010 ते 2011 मधील. कोमलचं लग्न ठरलं आणि त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. लग्नाची तारीख ठरली, खरेदी सुरू झाली. नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. आणि त्यानंतर कोमल आणि तिचा होणारा नवरा निलेश दोघं मिळून नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी बाहेर पडू लागले. त्याचप्रमाणे एक दिवस ते पाली सुधागडच्या बाजूला असलेल्या एका नातेवाईकांकडे गेले. दिवसभर तिथे थांबून पत्रिका देऊन ते परतीच्या मार्गाला लागले. परतीच्या रस्त्यावर त्यांना वाकणफाटा लागणार होता. त्या रस्त्याने ते आधीही अनेकदा गेले होते, त्यामुळे त्यांना त्यात काही विशेष वाटत नव्हतं. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं हे त्यावेळी कोणालाच समजलं नव्हतं. काही दिवसांनी कोमलचं लग्नही व्यवस्थित पार पडलं. लग्नाच्या दिवशी ती अगदी सामान्य होती, हसत होती, सगळ्यांशी बोलत होती, नातेवाईकांमध्ये मिसळत होती. घरातल्या कोणालाही असं वाटलं नाही की काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी बिनसलंय. लग्नानंतर काही दिवसांनी सगळं बदलायला सुरुवात झाली. सुरुवातीला बदल फार छोटा होता. कोमल अचानक शांत बसायची, कधी कधी एखाद्या कोपऱ्याकडे बघत राहायची. कुणीतरी बोलावलं तरी लगेच प्रतिसाद द्यायची नाही. कधी कधी अचानक उठून बसायची. घरच्यांनी विचारलं काय झालं, तर ती म्हणायची काही नाही. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र भीती दिसायची. काही दिवसांनी तिचं वागणं अगदी विचित्र होऊ लागलं. कधी ती रागाने बोलायची, कधी तिच्या बोलण्याचा आवाज बदलल्यासारखा वाटायचा. कधी कधी तिला स्वतःच्या आसपास कोणीतरी असल्याची जाणीव व्हायची. एकदा तर तिने घरच्यांना सांगितलं, मला इथे एकटी सोडू नका. घरच्यांनी विचारलं का? तेव्हा तिने घराच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, ती तिथे उभी आहे. घरातले सगळे घाबरले, कारण तिथे कोणीच नव्हतं. घरातल्यांना हळूहळू जाणवू लागलं की कोमल सोबत काहीतरी गंभीर घडत आहे. सगळ्यात आधी त्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं. तिच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली. काही शारीरिक कारण आहे का ते पाहण्यात आलं, पण डॉक्टरांना तसं काही ठोस कारण सापडलं नाही. त्यानंतर घरच्यांनी कोमलला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. तिच्याशी बराच वेळ बोलण्यात आलं. तिची मानसिक अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तिथूनही काही विशेष फरक पडला नाही. 2 दिवस ती ठीक असायची आणि पुन्हा तसंच सुरू व्हायचं. कोमलचं वागणं पुन्हा बदलायचं. रात्रीची भीती, अचानक शांत होणं, घरात कोणीतरी दिसत असल्याचं सांगणं, हे सगळं पुन्हा सुरू व्हायचं. शेवटी घरच्यांनी विचार केला, कदाचित डॉक्टरांकडून याचं उत्तर मिळत नसेल. मग त्यांनी कोमलला वेगवेगळ्या मांत्रिकांकडे नेलं. काहींनी पूजा सांगितली, काहींनी मंत्र सांगितले, काही विधी केले गेले, पण काहीच फरक पडला नाही. 2-3 दिवस ती ठीक असायची आणि पुन्हा तसंच सुरू व्हायचं. शेवटी कुणीतरी त्यांना एका सिद्ध पुरुषाबद्दल सांगितलं. तो माणूस त्यांच्या घरी आला. त्याने कोमलकडे बराच वेळ शांतपणे पाहिलं, काही प्रश्न विचारले. मग घरातल्या लोकांना त्याने एक विचित्र प्रश्न विचारला, ही मुलगी लग्नाआधी कुठे गेली होती का? घरच्यांनी सगळे प्रवास सांगितले. त्यावर त्याने पुन्हा विचारलं, लग्नाचं आमंत्रण घेऊन बाहेर गेली होती का? घरच्यांनी होकार दिला. तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, त्या प्रवासात वाकण फाट्याच्या आसपास काहीतरी तिच्या मागे लागले. घरच्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, कारण त्या दिवशी वाकण फाट्याच्या आसपास आल्यावर कोमलला अचानक अस्वस्थ वाटलं होतं. सुरुवातीला तिलाही वाटलं होतं कदाचित प्रवासाचा थकवा असेल, पण त्यावेळी तिने या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. आता मात्र सिद्ध पुरुषाने अगदी त्याच जागेचा उल्लेख केला होता. पण नेमकं काय झालं होतं हे कुणालाच माहित नव्हतं. सिद्ध पुरुषाने काही वेळ डोळे बंद केले, मग त्याने सांगितलं, ही आत्मा वाईट नाही. घरच्यांना आश्चर्य वाटलं, कारण त्यांना वाटत होतं की जी गोष्ट कोमलला त्रास देत आहे
ती नक्कीच एखादी वाईट शक्ती असणार. पण सिद्धपुरुष म्हणाला, ही एका स्त्रीची आत्मा आहे. त्या सिद्धपुरुषाने मग काही विधी केले, मंत्रोच्चार केले आणि शेवटी त्याने एका काचेच्या बाटलीत काहीतरी बंद केलं. बाटली घट्ट बंद केली आणि ती घरच्यांना देताना त्याने सांगितलं, ही बाटली जिथे हा संबंध सुरू झाला तिथे घेऊन जा, म्हणजेच वाकण फाट्याच्या परिसरात. तिथे जवळच्या नदीमध्ये ही बाटली विसर्जित करायची होती. घरच्यांनी विचारलं, आम्ही गेलो तर चालेल का? पण त्या सिद्धपुरुषाने सांगितलं, तुम्ही स्वतः जाऊ नका, गावातील 2-3 मुलांना पाठवा. गावातले 2-3 मुलं तयार झाली. त्यांनी बाटली घेतली, गाडीमध्ये बसले आणि वाकणच्या दिशेने निघाले. आता इथून खरी भीती सुरू होते, कारण बाटली घरातून बाहेर गेल्यानंतर कोमल अचानक शांत झाली. तिचं वागणं पूर्णपणे सामान्य झालं. घरच्यांना वाटलं आता सगळं ठीक झालं. सगळे थोडे निवांत झाले. पण गाडी निघून साधारण अर्धा तास झाला असेल आणि अचानक कोमलचा चेहरा पुन्हा बदलला. ती ज्या पद्धतीने आधी विचित्र वागायची अगदी तशीच पुन्हा वागायला लागली. तिचा आवाज बदलला. ती इकडे तिकडे पाहू लागली आणि अचानक ती म्हणाली, ती बाटली घेऊन गेलेत ना? घरातले लोक घाबरले. कुणी काही बोललं नाही. ती पुन्हा म्हणाली, ते मला घेऊन गेलेत ना? तो सिद्ध पुरुष तिच्या समोर बसला. त्याने शांतपणे विचारलं, कुठे गेलेत? काही सेकंद कोमल त्याच्याकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, नागोठणे. त्या सिद्ध पुरुषाच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं, कारण ते लोक नागोठण्यात थांबणार आहेत हे कोणालाच माहित नव्हतं. त्यांनी सरळ वाकणकडे जायचं ठरवलं होतं. मग सिद्ध पुरुषाने विचारलं, तिथे काय करत आहेत? कोमल हसली, पण ते तिचं नेहमीचं हसू नव्हतं आणि ती म्हणाली, नाश्ता करत आहेत. घरात एकदम शांतता पसरली. माझ्या मावशीच्या मुलीने त्या मुलांना फोन केला. फोन बराच वेळ वाजत होता. शेवटी फोन उचलला गेला. माझ्या मावशीच्या मुलीने विचारलं, कुठे आहात? समोरून उत्तर आलं, नागोठण्यात. मावशीच्या मुलीच्या हातातून फोन जवळजवळ सुटलाच. तिनं पुन्हा विचारलं, नागोठण्यात काय करताय? समोरून अगदी सहज उत्तर आलं, नाश्ता करायला थांबलोय. त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला, कारण काही मिनिटांपूर्वी कोमलने अगदी हेच सांगितलं होतं. नागोठणे, नाश्ता, आणि आता ते खरं निघालं होतं. पण आता प्रश्न होता, ती आत्मा बाटलीतून बाहेर आली होती का? जर आली होती तर कशी? आणि जर बाहेर आली नव्हती तर कोमलला त्या मुलांचा थांबा कसा माहीत झाला? कोमलचं वागणं बदलल्यावर ते सिद्ध पुरुषांनी तिला पुन्हा काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी वाकण फाट्याच्या आसपासच्या परिसरात एक तरुण स्त्री राहत होती. तिचं नाव होतं सुमित्रा. आणि मित्रांनो, सुमित्राचं लग्न झालं होतं, पण तिच्या आयुष्यात सुख नव्हतं. घरगुती त्रास, सततचे वाद आणि मानसिक छळ यामुळे ती खूप त्रस्त झाली होती. एका रात्री ती घरातून बाहेर पडली आणि वाकण फाट्याच्या जवळ तिचा अपघात झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे बराच वेळ तिला कोणाचीही मदत मिळाली नाही आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूची खरी वेदना तिच्या मनात राहून गेली. तिच्या मृत्यूला न्याय मिळाला नाही. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही तिच्या मनातला राग आणि दुःख शांत झालं नव्हतं आणि म्हणूनच तिची आत्मा त्या परिसरातच अडकून राहिली. पण मग ती कोमलच्या मागे का लागली? सिद्धपुरुषाने सांगितलं, तुमची मुलगी त्या रस्त्यावरून गेली तेव्हा तिच्या हातात लग्नाची आमंत्रण पत्रिका होती. सुमित्राच्या आयुष्यात लग्नामुळे दुःख आलं होतं आणि त्या दिवशी कोमल लग्नाच्या आनंदात त्या रस्त्यावरून जात होती. म्हणून त्या आत्म्याने तिला पाहिलं. तिला स्वतःच्या आयुष्याची आठवण झाली आणि तिच्या मनात असलेली अपूर्ण इच्छा कोमलशी जोडली गेली. ती कोमलला मारायची इच्छा घेऊन तिच्या मागे लागली नव्हती, पण तिच्या शरीराचा आधार घेऊन स्वतःचं दुःख जगत होती. हे ऐकल्यावर घरच्यांना आणखी वाईट वाटलं, कारण आता त्यांना जाणवलं त्यांच्या मुलीला त्रास देणारी गोष्ट कदाचित वाईट होती, पण तिच्या मागे असलेली आत्मा कदाचित स्वतःच एका दुःखात अडकलेली होती. त्या सिद्ध पुरुषाने तिला विचारलं, तुला काय हवं आहे? ती काही क्षण शांत राहिली. मग तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आवाज मात्र बदललेला होता आणि ती म्हणाली, मला माझं घर पाहायचं आहे, माझ्या माहेरचं घर. घरातले लोक एकमेकांकडे पाहू लागले. सिद्ध पुरुषाला आता सगळं समजायला लागलं. सुमित्राला कोमलला त्रास देऊन काहीच मिळवायचं नव्हतं. तिला फक्त तिचं संपूर्ण आयुष्य संपवायचं होतं. तिला स्वतःच्या मृत्यूची जागा सोडायची होती आणि तिला एक गोष्ट हवी होती, मुक्ती. सिद्ध पुरुषाने घरच्यांना सांगितलं, घाबरू नका, ही आत्मा तुमच्या मुलीला मारणार नाही, पण तिला शांत करण्यासाठी तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागेल. त्याने घरच्यांना
सुमित्राच्या जुन्या गावाबद्दल माहिती काढायला सांगितली. काही चौकशी केल्यानंतर एक जुना संदर्भ मिळाला. सुमित्राचं माहेरचं घर अजून अस्तित्वात होतं, पण ते वर्षानुवर्ष बंद होतं. घरच्यांनी तिथे जाऊन तिच्या नावाने दिवा लावला, तिच्यासाठी प्रार्थना केली आणि तिच्या आत्म्याला मनापासून सांगितलं, तुझं दुःख इथे संपलं आहे, आता तू शांतपणे जा. त्याच वेळी वाकणच्या परिसरात ही विधी करून बाटली नदीत विसर्जित करण्यात आली आणि त्यानंतर काहीतरी बदलायला सुरुवात झाली. त्या रात्री कोमल पहिल्यांदाच शांत झोपली कित्येक दिवसांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि तिला मागच्या काही दिवसात नेमकं काय झालं होतं याबद्दल फारसं काही आठवत नव्हतं. त्या दिवसानंतर कोमलचं आयुष्य पुन्हा सामान्य झालं. तिच्या वागण्यातले सगळे विचित्र बदल थांबले. रात्रीची भीती थांबली, घरातलं वातावरण पूर्वीसारखं झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला पुन्हा कधीही त्या आत्म्याचा त्रास झाला नाही. आज तिचं वैवाहिक आयुष्य व्यवस्थित आहे, ती सुखी आहे. तिला आता 2 मुलंही आहेत आणि सुमित्राची गोष्ट कदाचित तिथेच संपली. पण माझ्यासाठी या घटनेचा सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे. नागोठण्यात ते मुलं नाश्ता करायला थांबले आहेत, हे कोमलला कसं कळलं? याचं उत्तर माझ्याकडे नाही. कदाचित तो योगायोग असेल, कदाचित त्या क्षणी तिच्या मनाने काहीतरी वेगळं अनुभवलं असेल, किंवा कदाचित खरंच सुमित्रा त्या बाटलीतून बाहेर आली असेल. पण मला या घटनेचा शेवट एका वेगळ्या विचाराने करावासा वाटतो. आपण नेहमी भूतांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं भूत म्हणजे वाईट, पण कदाचित प्रत्येक आत्मा वाईट नसतो. काही आत्मे फक्त अपूर्ण राहिलेल्या आठवणींमध्ये अडकलेले असतात. काहींना सूड नको असतो, त्यांना फक्त हवी असते शांतता. सुमित्रालाही कदाचित तेच हवं होतं. कधी कधी एखाद्या भयानक घटनेचा शेवट भीतीने होत नाही, तर मुक्तीने होतो. आणि कदाचित वाकण फाट्यावरची ती आत्माही त्या रात्रीनंतर कायमची मुक्त झाली असेल. तर मित्रांनो, ही होती माझ्या सख्ख्या मावस बहिणीसोबत घडलेली सत्य घटना. तर तुमच्यासोबतही असा एखादा प्रसंग घडला असेल तर आम्हाला तुम्ही मेलद्वारे पाठवू शकता. तुमची घटना लवकरच आपल्या चॅनलवर दाखवण्यात येईल. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.